नमस्कार दर्शक हो, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. तर आज आपण प्रभाग क्रमांक 2 मध्ये कोण असू शकतो नगरसेवक, कोण बनणार नगरसेवक याचा अंदाजाची चर्चा आज आपण करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूयात या प्रभाग रचनेची मतदारसंख्या किती आहे. तर या प्रभाग रचनेची मतदारसंख्या ही सुमारे 5252 एवढी येते आणि या प्रभागामध्ये झालेलं मतदान हे 3341 एवढं मतदान झालं आहे. त्यामुळे या मतांची विभागणी कशा प्रकारे होते आणि मतदानामध्ये क्रॉस वोटिंग होतंय का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. खरं तर या मतदारसंघात पारंपरिक पद्धतीने पाहिलं तर प्रभाग क्रमांक 2A मध्ये मयूर भारत भिंगे हे उमेदवार भाजपचे आहेत. हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या अपोजिट विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रसाद प्रकाश कळसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर अपक्ष उमेदवार शुभम संजय पवार आणि श्रीनिवास धनंजय बोरगावकर अशी 2 अपक्ष उमेदवार आणि 2 अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे या प्रभाग क्रमांक 1च्या अ मध्ये 4 उमेदवार रिंगणात आहेत. यांची जातीनिहाय मतदान पाहिलं तर दर्शको या प्रभागामध्ये जवळजवळ मराठा मतदान हे 1143 आहे. लिंगायत समाज जवळजवळ 1855 आहे. धनगर समाज 195, वडार समाज 270, मुस्लिम समाज 295 आणि इतर ओबीसी कास्टमध्ये असणारे समाज 1492 एवढा आहे. त्यामुळं या मतदारसंघावर लिंगायत समाजाचा जास्त करून होल्ड आहे, जास्त करून निर्णायक मानला जातो. आणि त्यानंतर 2 नंबरचा समाज येतो तो मराठा समाज. त्यामुळं या मतदारसंघात दोन्हीही पार्टीनी म्हणजेच भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी भालके गट या दोघांनी मराठा आणि लिंगायत वाणी समाजाची अधिकृत उमेदवार दिलेले आहेत. तर पाहूयात आपण हे कशा पद्धतीनं मतदान झालंय. तर मयूर भारत भिंगे आणि प्रसाद कळसे या दोघांमध्ये जरी प्रमुख लढत असेल या प्रभाग क्रमांक 2च्या अ मध्ये, तर यामध्ये ट्विस्ट आहे श्रीनिवास बोरगावकरांचा. कारण श्रीनिवास बोरगावकर या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने तरुणाईमध्ये काम करतात. त्यांचा एक चांगल्या प्रकारे होल्ड आहे. आणि याच भागात मयूर भारत भिंगे यांचा देखील कामाचा होल्ड चांगला आहे. त्यामुळे या दोघांची मतं एकमेकात क्रॉस होऊ शकतात आणि मयूर भारत भिंगे यांची मतं ही श्रीनिवास बोरगावकर हे खाऊ शकतात. त्यामुळं मयूर भारत भिंगेंची काहीशी प्रमाणात मतं इथं विभागली जाऊ शकतात, त्याचा फटका त्यांना बसू शकतात. प्रसाद कळशीचं जर पाहिलं तर हे नवखे उमेदवार आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडीने दिलेले नवखे उमेदवार आहेत. त्यामुळं इथं यांच्या कार्याचा पाडा जर आपण पाहिला ते नवखे उमेदवार असल्यामुळं आणि मयूर भारत भिंगे यांचं कार्य पहिल्यापासून असल्यामुळं इथं या प्रभागात मयूर भारत भिंगेंना फायदा होऊ शकतो. त्यामुळं मयूर भारत भिंगे निवडून येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी चांगले आहेत. त्याचप्रमाणे या 2 प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये ब मध्ये पाहिलं तर इथं विद्यमान नगरसेवक सौ श्वेताताई निलराज टोंबे ज्या ॲक्टिव्ह नगरसेविका मानल्या जातात, एक धडाडीच्या डॅशिंग नगरसेविका मानल्या जातात. त्यांच्या प्रत्येक समाज घटकामध्ये सामाजिक कार्याची आणि प्रत्येक कार्यात सहभागी होण्याची चांगलं प्रकारे कार्य असल्यामुळं त्यांना सर्वसमावेशक समाज घटकामध्ये मानलं जातं. त्यामुळे त्याचा फायदा श्वेता निलराज टोंबे यांना चांगला होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात असणारे म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार सौ प्रणिताताई किरण घाडगे जे यापूर्वी किरण घाडगे हे नगरसेवक होते,
त्यांचं देखील कार्य त्या प्रमाणात चांगलं आहे. त्यामुळे ही लढत 100% चुरशीची होणार आहे. या प्रभाग क्रमांक 2च्या ब मध्ये एक अत्यंत चुरशीची लढत मानली जाते. कारण या प्रभागामध्येच या निवडणुकीच्या ब मध्ये विनासागर यादव जे पूर्वी एक चांगले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात, त्यामुळं यांचा देखील असलेला सहभाग, या निवडणुकीत असलेली उमेदवारी खूप महत्त्वाची मानली जाते. मात्र याचा फटका कुठंतरी किरण घाडगेंच्या मतदारावर होऊ शकतो असं देखील बोललं जातं आहे. त्याचबरोबर श्वेताताई निलराज डोंबे जे भाजपचे उमेदवार आहेत, त्यांना मात्र त्यांच्याच घरातून फटका बसू शकतो. कारण अमित डोंबे यांच्या सौभाग्यवती आदितीताई अमित डोंबे या निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहेत. त्यामुळं या मतदानात त्यांच्याच कुटुंबातील मतदानाची विभागणी ही कुटुंबापासून सुरुवात झाली आणि त्या परिसरात कुठंतरी त्यांचं मतदान चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे या मताच्या विभागणीचा फटका श्वेताताई निलराज डोंबेंना बसू शकतो आणि बसण्याची शक्यता असल्याचं देखील बोललं जातं. त्यामुळे या प्रभागामध्ये श्वेताताई निलराज डोंबे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत जर बोललं तर भाजपच्या सौ श्यामलताई शिरसट यांना सुमारे 200 ते 300 मतांची आघाडी या प्रभागातून होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.